तुम्ही सलमान खान बद्दल नाही, मी कोणाविषयीच बोलत पण नाही. त्याला सलमानला आलं होतं ना मला नाही धमकीचं माहिती पत्र त्याच्याविषयी. पण आलं होतं. मला नाही ना माहिती त्याच्याविषयी. मला माहिती असतं माझ्याकडे कागद आला असतं तर मी ठामपणे सांगितलं असतं. ठीक आहे. आणि धमकीचं पत्र येणार माझ्याकडे असं किंवा काय असेल ना तर आम्ही ते येऊ शकत नव्हतं. मग मी जो कोण काम करणार होता आणखीन कोण असेल म्हणजे मी असं काही हे करत नाही की कधी कधी वकील पण विचारतात. कधी कधी मी त्यांना सांगितलं तुम्ही ह्या पॅटर्नमध्ये बघा. आता तो म्हणला सर तुमच्याकडे पत्र येतं मे बी त्यांना फार इंटरेस्ट नव्हता ते काम करण्यात. कधी कधी असं पण होऊन जातं. परंतु प्रश्न तोच पडतो की ह्या व्यक्तीला एक साधा सोपा प्रश्न हँडरायटिंग आत्ता आपण थोडंसं बाजूला ठेवूयात की मिस्टर एला जर पत्र आलेलं आहे तर मिस्टर एवर नाराज होणारं, मिस्टर एशी जेलच असणारं, मिस्टर एशी दुश्मनी असणारं कोणतरी पाठवतं की नाही. म्हणजे आता हे तर बाकीच्यांची उदाहरणं झाली. मी माझं स्वतःचं उदाहरण होतं. हे काम केल्यानंतर कुठं ना कुठंतरी काही आत्मे दुखवलेले असतात. पण मला एक याच्यामध्ये प्रश्न असा विचारायचा वाटतो की जर तुम्ही एखादं धमकीचं म्हणा किंवा असं कुठलंही पत्र बघितलं आणि तुम्ही शॉर्टलिस्ट केलं की ह्यांनी केलं असेल तर तो इव्हिडन्स म्हणून कोर्टात जाऊ शकतो का? हस्ताक्षर मान्य झालं तर तो 100% ॲडमिसेबल एव्हिडन्स असू शकतो. हां, तेच मला विचारायचं होतं. मी परत सांगितलं ना एव्हिडन्स ॲक्ट 45 जो जुना होता आता त्याचं नवीन मला खरंच नाव आठवत नाही कारण मी काय तेवढा कायद्याचा तज्ज्ञ नाही आहे. पण एव्हिडन्स ॲक्ट 45 त्याला म्हणायचे, त्याला विटनेस ॲक्ट म्हणतात. तर त्यामध्ये मात्र जर हस्ताक्षर मॅच होत असेल तर फार सोपं आहे ना. म्हणजे तुमचं मत हे एव्हिडन्स म्हणून ग्राह्य धरलं जातं. हां, म्हणजे आम्ही लिहितानाच लिहितो. तुम्ही फार सुंदर शब्द वापरला कारण मताचे 2 अर्थ होतात. पण आम्ही लिहिताना इन माय ओपिनियन लिहितो. इन माय ओपिनियन हँडरायटिंग इज मॅचिंग, इन माय ओपिनियन हँडरायटिंग इज नॉट मॅचिंग. ओके, म्हणजे तुम्ही असं फायनल ओपिनियन नाही देऊ शकत पण हे माझं इंटरप्रिटेशन आहे. ओपिनियनच आहे ना, हे ओपिनियनच आहे ना. आणि ते ठामच धरलं जातं एव्हिडन्स ॲक्ट 40. आणि आम्ही जे रिपोर्ट बनवतो ना, मी परत एकदा सांगितलं की मेकॅनिकल इंजिनियर असल्याचा फायदा काय झाला ना, माझं असं म्हणणं असतं की जस्ट सगळे साहेब हुशारच असतात, पोलीस हुशारच असतात, पण सर्वसामान्य क्लायंट जो माझ्याकडे येतो त्यालाही ते पटलं पाहिजे इतकं आम्ही चित्रलिपी, म्हणजे मी मुद्दाम त्याला चित्रलिपी शब्द म्हणतो. मी चित्र काढतो, सहीमधले क्रॉप करतो, ॲटोकॅडमध्ये जातो, ॲटोकॅडमधनं सह्या तोडतो, इकडं करतो, पेंटचं सॉफ्टवेअर वापरतो, त्यातनं सह्या करतो आणि ते सगळं दाखवतो मी कागदावर की बाबा हा स्ट्रोक असा आहे, हा स्ट्रोक असा आहे, की बाबा हे लिहिताना पेन उचललेला आहे, हे लिहिताना पेन उचललं नाही आहे, हे लिहिताना अक्षरं जोडलेली आहेत, हा 2 अक्षरं जोडणारा माणूस आहे. तुम्हाला तुमचं जर सिग्नेचर आपण बघूयात नंतर आवर्जून, तर तुमची सिग्नेचर बघताना मला कळेल की बाबा तुम्ही सिग्नेचरमध्ये किती अक्षरं जोडता किंवा आता हा तुमच्यासमोर बसले तुमचे जे सहकारी आहेत तर त्यांचं तुम्हाला तिथल्या तिथं कळेल की बाबा नाही, प्रत्येकाचं एक इंडिव्हिज्युअलिटी असते आणि शेवटी ते मान्य करतो. मग अशी एखादी खूप चॅलेंजिंग केस आली आहे का की एकदम विचार करून की आता भिडे साहेब आपल्याला बघणार आहेत असा विचार करून कोणीतरी केलंय आणि खरंच चॅलेंज आहे? चॅलेंजिंग असं खरं तर म्हणायला गेलं ना, मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक केस चॅलेंजिंग असते. पहिलं जे मी तुम्हाला वाक्य वापरलं ना की गुन्हेगार किंवा कोणी लिहिणारा असो ना, तो आपल्यापेक्षा हुशार आहे म्हटल्यानंतर तुम्हाला दडपण येतं. माझं एकदम साधं सोपं आहे, तोही हुशार आहे, मीही हुशार आहे. टॉम अँड जेरीची केस आहे. हां, आपण त्याला पकडायला बसलो ना, आपण पकडायचंच. त्यामुळे चॅलेंजिंग हे ते कामं असतातच. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडं चॅलेंजिंग म्हणण्यापेक्षा मला असं एक आकर्षित करणं हा शब्द परत मी म्हटलं ना की आमचं कामच वेगळं आहे. पण एक नोट आहे माझ्याकडे, एका गावातनं आली नोट. त्या काळात काहीतरी त्यांच्याकडनं बँकिंगचा काहीतरी इश्यू झालेला होता, 2 पार्टनरने केली. तुम्हाला खोटं वाटेल ती सुसाईडमध्ये एकाने पूर्ण लिहिलंय की मी ह्या कारणासाठी सुसाईड करत आहे, मी ह्या कारणासाठी करत आहे, हे सगळं त्यांनी लिहिलेलं होतं. आणि त्याच्या पार्टनरने फक्त एकच वाक्य खाली टाकलं की माझंही वरच्याप्रमाणेच म्हणणं आहे आणि केली. आता हे करताना हा प्रश्न तुम्हाला पडतो ना, बरं नुसतं नाही केलं त्यांनी तारीख लिहिली आणि एकाने लिहिलं 12:04 टाईम लिहिलाय त्यांनी 12:04 सहीच्या खाली आणि दुसऱ्याने 12:06. मग ते खोटं होतं नाही, झालेली होती दोघांनी मग एकाच पत्रात एकाच ठिकाणी सुसाईड केली होती, एकाच पत्रात. फक्त मला इंटरेस्टिंग काय आहे ना, वरच्याप्रमाणेच मला म्हणायचं असं म्हणून त्यांनी ती नोट लिहिली आणि दोघांची एकाच ठिकाणी झालेली होती. त्यामुळे आता ह्या चॅलेंजिंग म्हणजे काय की बाबा मग हा इतका त्याला फॉलो करायचा का, की माझं मत वरच्याप्रमाणेच आहे इतकं, म्हणजे ह्याला नोट लिहायचा कंटाळा आला असं तर म्हणू शकत नाही. परंतु तो ज्याने नोट केली त्याच्यामध्ये इतका चांगला मिक्सअप झाला, त्या दोघांची थॉट प्रोसेस एकदम क्लिअर होती की काय. हा सगळ्याचा तुम्हाला जर विचार केला ना तर चॅलेंजिंग मी म्हटलं ना तुम्हाला मॅडम, हे चॅलेंज तर रोजच कामात असतं, रोजच. तुमच्याकडे ते बॉम्बलास्टच्या पण केसेस झाल्या होत्या ना? बॉम्बलास्टच्या केसेसपेक्षा कसं झालं ना की एका काळी जेव्हा बॉम्बलास्ट होऊन गेले एका ठिकाणी, तर बॉम्बलास्ट झाल्यानंतर काही लोकांनी त्यावेळेला ईमेल केलेली होती
आणि ईमेल करून ते असं काही करत होते. तर त्या काळात पोलिसांचं खरंच काम चांगलं चालतं. पोलीस खूप छान काम करतात, सर्वसामान्यांपर्यंत येत नाही. सर्वसामान्यांच्या मनात कारण नसताना हिंदी फिल्ममधली पोलिसांची इमेज असते. पण तुम्ही आणि मी जर आत्ता हसत हसत इंटरव्ह्यू देतो, याचा अर्थ कुठं ना कुठेतरी पोलिसिंग चांगलं आहे म्हणून आपण इतके नक्कीच. निर्धास्त आहोत. तर ते काम करताना IP ॲड्रेस मिळाले. पण त्या काळात काय व्हायचं, की IP ॲड्रेसला एका इंटरनेट कॅफेमधनं ती काही वेळेला जात होती. वेगवेगळ्या भारतामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये ते IP ॲड्रेस त्यांनी शोधले. IP ॲड्रेस शोधल्यानंतर काही कारणामुळे तिथं ते स्टक झाल्यासारखं झालं. ते स्टक झाल्यानंतर त्या काळात ते इंटरनेट कॅफेमध्ये माणसांना सह्या करून आत पाठवायचे. म्हणजे नाव लिहायचं, सही करायचं आणि आत जायचं. असा त्या काळातला पॅटर्न होता. तर त्या काळात माझ्याकडे ऑफिशियल काम होतं ते. पण बाकीचे काही रेफरन्स देणार नाही मी, की 30 ते 35 ठिकाणचं हँडरायटिंगच्या त्या माझ्याकडे आल्या. त्या नोट्सबुक कितीचं रजिस्टर म्हणूयात आपण त्याला सोप्या भाषेत. आणि त्या रजिस्टरमध्ये एकच माणूस सगळीकडचा कॉमन दाखवणं. मी सांगेन ना, तुम्ही आव्हानात्मक केस म्हणता ना, तुम्ही 30-40 तुम्ही विचार करा. एक मोठं रजिस्टर आहे. असे तुमच्याकडे 30-35 रजिस्टर आहेत. पण वेळा माहिती आहे, त्यामुळे एकच कागद तुम्हाला बघायचा आहे. तुम्हाला 35 कागदं बघायची आहेत. हां, 35 कागदं बघता बघता तुमच्या डोळ्यासमोर मगाशी वापरलेला शब्द हस्ताक्षर नाचायला लागतं. तुमचं डोकं काम करणं बंद होऊन जातं. मग त्यातनं तुम्हाला कॉमन काहीतरी शोधायचं. मग त्यात लक्षात आलं की गुन्हेगार काहीतरी चूक करतो आणि त्याचा जो मूळचा एक स्वभाव त्याच्यामध्ये येतोच. आणि नशिबाने त्यामध्ये काहीतरी कॉमन सापडलं आणि कॉमन सापडल्यानंतर ज्या सिस्टीमला कळवायचं होतं त्या सिस्टीमला मी ते कळवलं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.